आणि काय माहिती काय तुम्ही लिहा तिथे काय कोणाचा नंबर आहे त्याच्यानंतर मग सगळे फोटो व्हायरल होते बरोबर. लगेचच फलंदाजीसाठी सज्ज व्हायचा SYMDB संघ. वेळ खूप मित्रांनो आपल्याकडे कमी आहे. सूर्यनारायणला आपण थांबवू शकत नाही. धुमाल साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे आणि ते त्यांचं स्वागत करतील. संजय धुमाल साहेब. हॅलो लगेचच क्षेत्ररक्षक सजवून घ्यायचं RK बॉईज कम फास्ट मित्रांनो. पंचांना देखील विनंती करतोय थोडंसं फास्ट टीम मीटिंग जास्त करून देऊ नका. मी RK बॉईज या संघाला विनंती करतो. नमस्कार. आमच्या चरई गलवाडीचे खजिनदार आणि सहखजिनदार दीपक वाजे आणि शशिकांत खेडेकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत करतील आमच्या संस्थेचे सचिव रिकामे साहेब. 2 मिनिटं घ्या. दीपक वाजे साहेब. धन्यवाद खेडेकर साहेब आणि वाजे साहेब तुम्ही अमूल्य वेळ देऊन आमच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याबद्दल. हो काते साहेब. तसेच विष्णू सारगे कशाला यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. रोशन पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. रोशन साहेब यांचा सत्कार करतील आमचे रुंदावणे संघाला विनंती करतो. कळलं एक मिनिट. रुंदावणे संघाला विनंती करतो सेल्फी पॉइंट आहे तिकडे आपण फोटोग्राफी करायची आहे. लगेचच सामना चालू ठेवायचा आहे. समालोचनासाठी मी विनंती करतो विनायक काते साहेबांना विनंती करतो की पुढील समालोचन करावं. नको आता जाऊ बोललो ना. कोण आहे सोबत? हॅलो हॅलो. बोरीच्या मालची धावसंख्या झालेली आहे. पाटी अजून व्यवस्थित मस्त फोटो आहे. धन्यवाद. या ठिकाणी बोरीच्या मालचे उत्कृष्ट असे गोलंदाज मोहन पाहूया आणि SYMDD चे भरोशाचे फलंदाज रजित आणि नीरज पाहूया आपल्या संघासाठी काय करतात ते. नीरज मोहन निर्धाव असा चेंडू डॉट बॉल. निर्धाव असा चेंडू बोरीच्या मालचे उत्कृष्ट असे गोलंदाज मोहन पाहूया. दुसऱ्या राऊंडचं या ठिकाणी तिसरं राऊंड चालू आहे आणि SYMDD उत्कृष्ट असे फलंदाज रनी मैदानी रजित आणि नीरज. विनायकदा आवर्जून सांगावं असं वाटेल जो क्षेत्ररक्षण करतायत त्या RK बॉईज बोरीचा मालचा याने 35,000चा पारितोषिकचा जो मानकरी ठरले त्या दैसर मैदानामध्ये या वर्षी त्यांनी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेत. तसेच त्या दैसरच्या मैदानावरती हा SYMDB संघ देखील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरले. या दोन्ही तुल्यबल संघांमध्ये हा सामना रंगतोय. काय वाटतंय तुम्हाला काय रणनीती असेल या दोन्ही संघांमध्ये? धन्यवाद अविनाश. हा क्रिकेट सामना आहे आणि ह्याच्यामध्ये खरोखरच जे करो या मरो हा प्रत्येक फलंदाज प्रत्येक गोलंदाज हा करत असतो. खरोखरच आपल्या गावाचं नाव रोशन करायचं असेल आपल्या कर्णधाराचं नाव रोशन करायचं असेल तर या ठिकाणी सुंदर असं
क्षेत्ररक्षण आणि सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी केली पाहिजे. SYMDD ची धावसंख्या झालेली आहे 6. एक गडी बाद 6. पाहूया बोरीच्या मालचे उत्कृष्ट असे गोलंदाज 4-5 पावलाची रनर घेत आहेत ते महेश. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात ते बोरीच्या मालचे धारदार गोलंदाज महेश. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात ते. आणि SYMDD अचूक असं क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज झालाय तो म्हणजे RK बॉईज बोरीच्या मालचा गोलंदाज आहे. तो गोलंदाज आहे महेश. अचूक अशी गोलंदाजी करत असतो संघासाठी. तसेच SYMDB संघाकडून फलंदाजी सज्ज आहे स्ट्राईकला रजित. याच रजितने चांगली अशी फलंदाजी करून आपल्या संघाला विजयी केलेला आहे. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला. चांगला एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कौल नाही. दुसऱ्या धावेवर एकच धावेवर समाधान मानावं लागेल ते म्हणजे SYMDB या संघाला. वाढती धावसंख्या झाली आहे त्यांची 8. पाहूया कोण कोणाची लावतोय वाट. SYMDB संघ की RK बॉईज बोरी समाज संघ. काय होतं या मैदानामध्ये आता समीकरण. धावसंख्या झाली आहे ती SYMDB संघाची 8. अचूक अशी गोलंदाजी करतोय 4-5 पावलांचा रनअप घेऊन. हो सेट यॉर्कर मारण्याचा प्रयत्न केला. एक धाव मिळते आणि एक धावेबरोबर वाढती धावसंख्या होते ती SYMDB संघाची 9. दुसऱ्या राऊंडचे सामने चालू आहेत. दोन्ही तुल्यबल असे तळा तालुक्यातून हे दोन्ही संघ आहेत. अचूक अशी फलंदाजी अचूक अशी गोलंदाजी दोन्ही संघांकडे आहे. रज्जत हा फलंदाजी सज्ज झाला. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला. जातोय सीमारेषा पार. पाहूया काय नाही काय जेल घेतलंय आणि जेल बाद होतोय. विकेटचं पतन होतंय. एकदा ऐकूया सुमधुर संगीत डीजे. थँक्यू डीजे. लगेचच विकेटचं पतन होतंय आणि वाढती धावसंख्या वाढत होती ती कुठेतरी स्तब्ध स्थिरावले. धावसंख्या झाली ती SYMDB या संघाची 2 बाद 1 बाद ना 1 बाद 9. 2 बाद 9. 2 बाद धावसंख्या झाली आहे 9. नवीन फलंदाज सज्ज स्ट्राईकला येतोय तो रोहित. अचूक अशी फलंदाजी करण्याची ताकद त्याच्याकडे आहे. अचूक अशी गोलंदाजी करतोय RK बॉईज या संघाकडून महेश. या तळा तालुक्यात ह्यांना 2 संघ असे तुल्यबळ संघ समजले जातात. ते दोन्ही संघ आमने सामने आहेत. अचूक अशी गोलंदाजी स्ट्रेट आहे लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. सीमारेषा जातोय खणखणीत येतोय चौकार. या चौकाराच्या जोरावर वाढती धावसंख्या झाली आहे ती 13. जो जर्सी क्रमांक श्रीलंकेचा मेंडिस आहे त्याचा जर्सी क्रमांक 13 आहे. कारण त्या मेंडिसने जर्सी क्रमांक 13 हा का ठेवलाय तो त्याला 13 हा आकडा अनलकी क्रमांक समजतो आणि तो सक्सेसफुल करण्यासाठी त्याने 13 क्रमांक हा जर्सीवर टाकले. तेवढीच धाव संख्या झाली SYMDB या संघाची 13. अचूक अशी गोलंदाजी करेल. 2 ओव्हरचा सामना असेल. परत एकदा फुल टॉन मिळाला. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. 2 बाउन्सर जातोय सीमारेषे पार येतोय बॅक टू बॅक चौकार. वाढती धावसंख्या झाली SYMDB या संघाची 17. पाहूया कोण कोणाला देतोय आता खतरा. गोलंदाज की फलंदाज. लगेचच मी आता स्वयंसेवकांना देखील विनंती करतोय जसे एक एक पायरी आपण पुढे जात जाऊ तसे सीमारेषेकडे देखील लक्ष राहिलं पाहिजे मित्रांनो. कोण होणार 2024चा विजेता. लक्ष प्रत्येक एक एक पायरी आपण पुढे चढत चाललेलो आहोत. दुसऱ्या राऊंडचे सामने चालू आहेत या मैदानामध्ये. सचिन तेंडुलकर सरांचं ह्या नाव या मैदानाला आहे आणि अचूक फलंदाजी करतो SYMDB या संघाकडून रोहित. लगेचच रज्जत गेल्याच्या नंतर परिपूर्ण खांद्यावर जबाबदारी घेतली. त्याचा मोठा भाऊ आहे आणि तीच परिपूर्ण जबाबदारी घेतली. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव परिपूर्ण. लगेचच क्षेत्ररक्षण तैनात झाल्याच्या नंतर दुसऱ्या धावेचा कौल आणि 2 धावा देखील परिपूर्ण केल्या. 2 धावेवरच समाधान मानावं लागेल. या दैसरच्या मैदानामध्ये चोरटी धाव जर कोण घेत असेल या तळा तालुक्यामध्ये तर SYMDB संघाला मानलं जातं. कारण त्यांच्याकडे असे शरीरवृष्टी फिटनेस पण हा जास्त आहे. त्याच्या जोरावर ते चांगली धावसंख्या घेत असतात. वाढती धावसंख्या झाली आहे ती 19 आणि 12 बॉलमध्ये 20 रनांची आवश्यकता आहे. लगेचच मी विनंती करतो की SYMDB संघाला क्षेत्ररक्षणासाठी यायचं आहे तरी मी विनंती करतो लगेचच SSC वृंदावन B आणि RCC गौलवाडीच्या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस साठी यायचं आहे. SSC वृंदावन B आणि RCC गौलवाडी
या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस साठी यायचं आहे. तू ठेव पण नंतर करतो. ती गेले सारिकाकडे आलेली गेली आता परत. हा चल चल नंतर करतो चल. लगेचच SYMDB हा संघ क्षेत्ररक्षणासाठी तैनात आहे. 2 सलामीवीर बोरीसमाळ आरके बॉईज आपण 2 सलामीवीर देखील पाठवायचे आहेत. थोडंसं मैदानाच्या बाहेर व्हायचं आहे. मैदानाच्या बाहेर लाईनअपच्या बाहेर आपण थोडंसं सहकार्य करा. धन्यवाद. लगेचच 2 सलामीवीर पाठवायचे आहेत. आरके बॉईज 2 सलामीवीर कर्णधार SYMDB या संघाला विनंती करतो थोडंसं फास्ट घ्यायचं. आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं मित्रांनो. 5 वाजलेले आहेत आणि 6 वाजायच्या आत अंधार पडायच्या आत आपल्याला फायनल देखील खेळवायची आहे. नाहीतर 1 ओव्हरचा सामना देखील तिसऱ्या राऊंडचा आम्ही खेळवू. म्हणूनच मित्रांनो 2 ओव्हरचे सामने आम्हाला परिपूर्ण करायचे आहेत. थोडंसं सहकार्य करायचं आहे. लगेच सागर जरा फास्ट मित्रांनो. आरके बॉईज SYMDB या संघाने क्षेत्र गजानन वरणकर सरांना विनंती करतो आपण स्टेजकडे यायचं आहे. RCC गौलवाडी आणि SCC वृंदावन बी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो. जितेंद्र वाजे आणि कर्णधार आहेत ते आणि RCC गौलवाडीचे कर्णधार यांना विनंती करतो आपण स्टेजकडे यायचं जरा फास्ट. जितेंद्र वाजे कर्णधार वृंदावन संघाचे कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस साठी यायचं आहे. मी विलास माडिक साहेबांना विनंती करतो दोन्ही संघांमध्ये आपण टॉस करायचं आहे. लगेच जरा फास्ट. मित्रांनो क्रीडा कमिटीचं अध्यक्षपद हा विनोद गायकरांकडे का दिलं असेल तर आपण प्रत्यक्षात मैदानामध्ये पाहताय परिपूर्ण जबाबदारी घेऊन आपले लाईनअप देखील ते करतायत. म्हणून अशा लोकांवरती आपण जबाबदारी देखील या क्रीडाची दिलेली आहे. लगेचच मी विनंती करतो आपण सामना त्वरित चालू करायचा आहे. टॉस विन RCC संघ हा टॉस विन झालेला आपला. आकाश ओके क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते म्हणजे SSC वृंदावन बी या संघाला पुढील होणारा सामना आहे. लगेच सामना चालू करायचा आहे. पंचांना देखील विनंती करतो खूप वेळ झालेला आहे 5:15 झालेले आहेत आणि एक 10 मिनिटाच्या आत परिपूर्ण सामना करायचा आहे. फलंदाजीचे सज्ज झालाय तो म्हणजे आरके बॉईजचा मास्टर ब्लास्टर फलंदाज सागर महागावकर षटकार किंग ज्याला मानलं जातं. हो काय गोलंदाजी करतोय SYMDB या संघाकडून गोलंदाज आहे तो नौश. अचूक अशी गोलंदाजी म्हणजे करत असतो आणि आपल्या संघाला विजयी करत असतो. मी तुला निर्धाव चेंडू टाकू शकतो तर मी तुला षटकार देखील मारू शकतो असा षटकार किंग समोर आहे तो म्हणजे सागर महागावकर. बोरीशामाळ जोपर्यंत सागर महागावकर हा जोपर्यंत पिचवर येतो म्हणजे कुठल्याही गोष्टीचं टेन्शन वाटत नाही. पण तसंच SYMDB संघाकडे तसा अचूक गोलंदाज देखील आहे हे मान्य करावं लागेल. हो काय गोलंदाजी करतोय. पंच आमच्याकडे वळतायत आणि वाईटचा इशारा करतायत. जरा दंडित केलंय ते म्हणजे नौशला आणि स्कोर बोर्डवरती स्कोर उघडलं जातंय वाईटच्या स्वरूपामध्ये 1 या धावसंख्याने. आरके बॉईज या संघाची धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 1 जिंकण्यासाठी कंपल्सरी हवेत आता 19 रनांची गरज आहे. 1 झाला ना 20 कंपल्सरी बी नाही ना मग 19च पाहिजे ना. 1 ही धावसंख्या झाली आहे. सागर महागावकरला अचूक फलंदाजी करावे. फुलटॉस मिळाला होता ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये लॉलीपॉप मानलं जातं पण त्याचा फायदा घेता आला नाही. थोडंसं निराशजनक परिस्थिती होते सागरकडून कारण अशी चुकी होत नाही. सागरकडून फुलटॉस बॉल कधी सोडत नाही. पंच आमच्याकडे बोलाय त्यांनी नो बॉलचा इशारा दिलेला आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. थोडंसं मी लगेचच SYMDB या संघाला विनंती करतो लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. SYMDB संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. वेळ खूप कमी आहे आमच्याकडे. पंचांचा निर्णय अंतिम असेल लगेचच आपण फलंदाजी क्षेत्ररक्षणासाठी यायचं आहे. फुलटॉस मिळाला होता सागर महागावकराला पण कुठेही सागर महागावकर यांनी त्याचा फायदा घेता आला नाही. पण एक अवांतर धाव मिळते 9च्या स्वरूपामध्ये. वाढती धावसंख्या होते. स्कोर बोर्ड उघड जाते 2 ही धावसंख्या होते. ओके काय गोलंदाजी करावी लागेल. नौशला अचूक गोलंदाजी करावी लागेल. समोर तुल्यबल असा फलंदाज आहे तो म्हणजे सागर महागावकर. पाहूया काय करतोय. परत एकदा निर्धाव चेंडू टाकतोय आपल्या गोलंदाजीमध्ये नाही. पंच आमच्याकडे वळतायत आणि वाईटच्या स्वरूपामध्ये लगेचच अजूनपर्यंत नौशला एक टाकला ना. 1 फक्त चेंडू फेकला आणि लगातार एक वाईटच्या स्वरूपामध्ये गेलेले आहेत. तसेच थोडेसे भावी नगरसेवक शिवसेना शाखा प्रमुख नालासोपारा पश्चिम विभागाचे आहेत. आमच्या गावचे सुपुत्र आहेत अजितजी काते साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचे देखील तळा तालुक्याच्या वतीने हार्दिक स्वागत. नेहमी क्रिकेटवर फार प्रेम करत असतात. लगेच आपण जाऊया मैदानाकडे.
आरके बॉयची धाव संख्या झाली आहे ती 3. अचूक गोलंदाजी करावी लागेल नौशला जर आपला संघ विजयी करायचा असेल. हो काय गोलंदाजी करतोय, खोलवरच्या टप्प्याची गोलंदाजी केली ते म्हणजे नौशने, कुठेही समजलेलं नाही ते सागर महागावकरला, कारण थोडंसं टेन्शन वाढलंय. दोन्ही एक गोलंदाज देखील महान आहे आणि फलंदाज देखील महान स्ट्राईकला आहे तो म्हणजे सागर महागावकर. जिंकण्यासाठी कंपल्सरी बनवायच्या होत्या 12 बॉलमध्ये 20 रनांची आवश्यकता होती आरके बॉईजला, पण अचूक गोलंदाजी करत असो नेहमी SYMDB संघ 9च्या मार्फत पहिला षटक चालू आहे. अशी गोलंदाजी फुल टॉस मिळाला, बॅटची कडा घेतली, जातोय विकेट किपरच्या मागून सीमारेषेवर पाहूया, जातोय चौकार, येतोय खणखणीत चौकार. वाढती धावसंख्या होते ती म्हणजे आरके बॉईजची 7. बॅटची कडा घेतली पंच सर, ओके, बॅटची कडा घेऊन चौकार गेलाय. धाव संख्या झाली आहे 7. ज्याचा जर्सी क्रमांक 7 आहे, ज्याने विश्वकप आपल्याला जिंकून दिला तो म्हणजे इंडियाचा कप्तान कुल महेंद्रसिंग धोनी. तेवढीच धाव संख्या स्कोर बोर्डवर लागवली गेली आहे ती म्हणजे आरके बॉईज यांच्याकडून 7. तसेच आमच्या गावचे सुपुत्र आणि नालासोपारा चे भावी नगरसेवक होणार आहेत ते आमचे अजितजी दादा कातेसाहेब इथे उपस्थित राहिलेत. तरी मी विनंती करतो आनंद धुमाळ साहेबांना विनंती करतो आपण त्यांचा यशोचित सन्मान करावा. मी धुमाळ साहेबांना विनंती करतो, आमच्या महाराष्ट्र यादवतारी ट्रस्टचे अध्यक्ष आहेत धुमाळ साहेब, आपण त्यांचा सन्मान करायचा आहे अजितजी कातेसाहेबांचा. जर आलेल्या पाहुण्यांपैकी कोणाला आर्थिक सहाय्य जर समाजाला करायचं असेल तर आपण आता देखील करू शकता, कारण आता मान्यवरांचं ATM काही आपल्या संघासाठी असेल समाजासाठी तो खोललं पाहिजे. मित्रा ह्याला मार ना जरा, युट्यूब हॅलो युट्यूब. चला लगेचच मैदानाकडे मी विनायकदांना विनंती करतो पुढील समालोचन चालू ठेवायचं आहे आपण. धन्यवाद. सुंदर असा फटका, एक धाव आणि या ठिकाणी बोरीच्या मालावरचे फलंदाज एक धाव पूर्ण आणि बोरीच्या मालाची धाव संख्या झालेली आहे ती 10. 2 गडी बाद 10 धाव संख्या झालेली आहे. पुढचं बोरीच्या मालावरचे उत्कृष्ट असे फलंदाज विनायकदा आवर्जून आपल्याला आठवण करून द्यावी लागेल जो जर्सी क्रमांक आता रिटायर्ड झालेला आहे सचिन तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक 10. तेवढी स्कोर बोर्डवरती धाव संख्या लागवली गेलेली आहे ती म्हणजे आरके बॉईज कडून 10. कारण आता जर्सी क्रमांक 10 इंटरनॅशनल मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, तो रिटायर्ड झालेला आहे. तेवढीच धाव संख्या लावलेली आहे आरके बॉईजने आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे 6 बॉलमध्ये 10 रनांची. ओके, एक शेवटचा चेंडू बाकी आहे पहिल्या षटकाचा. तर विनायक दादा मी वाटतं काय करतो अजूनपर्यंत ओपनिंगला आलेला सलामीर सागर महागावकर अजूनपर्यंत पिचवर आहे. तुम्हाला काय वाटतं सागर महागावकर कडून एखादा षटकार आपल्याला पाहायला आवडेल का? खरोखरच धन्यवाद अविनाश जी बोरीच्या मालावरचे भरदश असे फलंदाज सागर महागावकर. खरोखरच जे आता कॉमेंट्रीच्या माध्यमातून ज्याचं नाव घेतलं जातं असं सागर महागावकर बोरीच्या मालावरचे उत्कृष्ट असे फलंदाज सागर महागावकर यांच्यावरती पूर्ण बोरीच्या मालची 6 बॉलमध्ये 8 रनांची आवश्यकता आहे ती म्हणजे आरके बॉईज बोरी समाज या संघाला अजूनपर्यंत एकही एक फलंदाज बाद. त्यांची धाव संख्या झालेली आहे ती 12. जिंकण्यासाठी गरज आहे 6 बॉलमध्ये 8 रनांची आवश्यकता आहे. अचूक गोलंदाजी करतात ते म्हणजे SYMDB संघ. अचूक गोलंदाजी करावी लागेल जर आपला संघ विजय. मित्रांनो जरा फास्ट, पंचांना देखील विनंती करतो जास्त टीम मीटिंग करून देऊ नका. SYMDB संघ जरा फास्ट. आमचे ज्येष्ठ सरई खुर्दचे ज्येष्ठ समाजसेवक रोहिदास दळवी साहेब इथे उपस्थित आहेत. तर मी कैलास दादा यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे फुलगुच्छ देऊन. खरोखरच बोरमल गौलवाडी संघाचे उत्कृष्ट असे गोलंदाज त्यांचा देखील यशोचित सन्मान केला जातो. त्यांना देखील फार समाजसेवेची आवड आहे असे रोहिदास दळवी साहेब इथे उपस्थित आहेत. मी कैलास दादा यांना विनंती करतो फुलगुच्छ देऊन त्यांचा देखील यशोचित सन्मान केला जातो. 4-5 पावलाची रनर घेऊन येते बोरमल गौलवाडी संघाचे उत्कृष्ट असे गोलंदाज आरेश. पाहूया आपल्या संघासाठी काय करते ते. पहिला चेंडू
आणि या ठिकाणी अवांतर 4 धावा बोरीच्या मालच्या धावसंख्या झालेली आहे 18. बोरीच्या मालची धावसंख्या झालेली आहे ती 18. उत्कृष्ट असे 2 फलंदाज मागावकर 16 मी सॉरी विनायक दादा एक मिनिट मी मालूक कोणचे रमेश पागार साहेबांना विनंती करतो आपण जरा स्टेजकडे यायचं आहे त्यांना सन्मान चिन्ह दिलं जात आहे मी विनंती करतो रोशन दळवी साहेबांना आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे रमेश पागार साहेबांना आपण सन्मान चिन्ह द्यायचं आहे काय दिलंय त्याने आपल्याला पूर्ण बॅनर खर्च त्याने आपल्याला दिलेला आहे तरी त्यांना आमच्या तळा तालुक्याच्या वतीने आम्ही सन्मान चिन्ह देतोय ते त्यांनी स्वीकारण्यासाठी पुढे यायचं मी रोशन दळवी साहेबांना विनंती करतो आपण सन्मान चिन्ह द्यायचं आहे तसेच आमच्या वृंदावन गावचे सुपुत्र रोशन पाटील साहेब देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील तळा तालुक्याच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत मी विलास माडिक साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचं देखील फुलगुच्छ देऊन त्याच्यावरती सन्मान करायचा आहे मी रोशन पाटील साहेबांना विनंती करतो आपण स्टेजच्या समोर यायचं आहे लगेचच थोडंसं मैदानाकडे जाऊया विलास माडिक साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचं फुलगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे बोरीच्या मालची धावसंख्या झालेली आहे 17. आरके बॉईज या संघाची धावसंख्या झाली आहे ती 17 जिंकण्यासाठी गरज आहे आता 3 रनांची आवश्यकता आहे 4 बॉल मध्ये 3 रनांची आवश्यकता आहे या स्वयंडीबी संघाला गोलंदाजाला अचूक गोलंदाजी करावी लागेल निर्णायक चेंडू टाकावे लागतील पण 1 धाव परिपूर्ण खर्च केलेला आहे दुसऱ्या धावेचा कौल दिलाय जरी गरज नसताना देखील चोरटी धाव घेत आहेत काय सागर मागोकाने 2 धावा देखील परिपूर्ण केलेल्या आहेत आणि मॅच मला वाटतं टाय झालेली आहे आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी चेसिंग असल्या कारणास्तव 1 धावेची गरज आहे आरके बॉईज या संघाला पाहूया काय होतंय ते 1 धावेची गरज आहे ती म्हणजे आरके बॉईज बोरीचा माळ या संघाला कोणाचा कोणाचा हॅलो सामने जरा लवकरात लवकर करायचं आहे आपल्याला 1 चेंडू 1 धावाची आवश्यकता आहे की 3 चेंडू 1 धाव 3 चेंडू 1 धावाची आवश्यकता आहे लवकरात लवकर पुढचा संघ कुठला आहे आमचे खजिनदार साहेबांना विनंती करतो की आपण रोशन दळवी आणि त्यांचे पप्पा देखील उपस्थित आहेत त्यांच्या आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मान चिन्ह द्यावं हे आहे ना हा हे चालू झाले त्यांच्यात लगेचच विनंती करतो आरसीसी संघ. संघाला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आरसीसी आणि एससीएस वृंदावन लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे लगेचच आरसीसी या संघाला विनंती करतो जरा वरणकर सर जरा फास्ट